ती ते सरेन संताशी कृपा करतात ते कल्पाच्या अंतापर्यंत ती कृपा संपत नाही म्हणून संतांना दिलेलं कधीच सरत नाही. संत काय देतात? संत उदार उदार भरले आनंद भांडारे फक्त घेणार भाग्य जोडीचा नसावा. संत अविनाश तत्व देतात. अविनाश करी आपल्या आईचे लावी मनापिसे गोविंदा. संतांच्या एकदा तावणीमध्ये जीव गेला की संत त्याचं काय करतात? ऑपरेशन करतात. ऑपरेशन केल्याच्या नंतर त्याला तत्व अशी महावाक्याचा उपदेश करतात. कारण श्रवण मनन निधी ध्यासन हे जीवाकडून घडलं पाहिजे. जोपर्यंत निष्काम कर्म या जीवाकडून घडत नाही तोपर्यंत श्री गुरु जीवनामध्ये येत नाही. निष्काम उपासना घडत नाही तोपर्यंत श्री गुरु जीवनामध्ये येत नाही. कारण माझे संतांचे पुरावे माऊली ज्ञानोबरायांकडे गेले तर माऊली ज्ञानोबराय सांगतात ऐसी कर्म साम्य दशा जेत होय विरेशा मग श्री गुरु पैसा भेटे चिगा. माऊली ज्ञानोबराय सांगतात निष्काम कर्म झाल्याशिवाय श्री गुरु जीवनात येत नाही. नामबाबा याला समर्पक प्रमाण भागवतामध्ये देतात. निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्या लागी जती पाठवाती तरीच होय बेटी हरिप्रियाची. निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी. जोपर्यंत पुण्य कोट्यान कोटी होत नाही तोपर्यंत जीवाच्या सानिध्यामध्ये जीवाच्या भाग्यामध्ये संत येत नाही. आता तुम्ही म्हणता काही जण आम्ही कुठे गेलो नाही, आम्ही कुठं आलो नाही, आमच्या घरी बाबा आले, आम्हाला काय नाही भेटले, आम्ही कधी आमच्या आम्ही देवदेव केला नाही. का माहिती का? तुमचं या जन्माचं पुण्य नव्हतं, ते मागच्या जन्माचं पुण्य होतं. त्याला योग भ्रष्ट बीज म्हणतात. तत्व भेटण्याच्या आधी तुम्ही मेलात आणि परत जन्माला आल्याच्या नंतर तुमची वासना शिल्लक राहिली आणि ती वासना निष्काम पुण्याने त्याला काय झालं? पुण्य फळलं तुमचं. निष्काम भावना अंतःकरणात असल्यामुळे तेच पुण्य तुमचं फळाला आलं. पुण्य फळले बहुधा दिसा पुण्य फळले बहुधा दिसा पुण्य फळले बहुधा दिसा पुण्य फळले बहुधा दिसा आणि हे कोड आज आमचं सुटलं. कुणाच्या माध्यमातून? श्री गुरुच्या माध्यमातून ते कोड सुटलं. सुटल्याच्या नंतर काय क्रिया झाली? आमचं जे मागचं भवरोग ज्याच्यामुळे लागलेला होता, संचित होतं, मागचं कर्म साचलेलं, हे कर्म सुद्धा बाद झालं. जे क्रियामान भविष्यात आता आम्ही जगत होतो ते क्रियामान सुद्धा काय झालं? नष्ट झालं. जसं गवताची गंजी भरून उभी ठेवावी आणि एखादा छोटासा ते जुने सूर्याचं पिलू माहिती ना ते? हो, दिवाळी होती
मुंबईचा राहणारा जावई सासरवाडीला आला दिवाळीला. जावईने पाहिलं आणि इकडे लाईट कुठंच नाही, सगळीकडे दिवे लावलेले होते आणि त्याला हे काय भानगड कळलं नसतं. जावईने म्हणजे त्या पोराने त्या जावईने त्याच्या बायकोला त्या गावच्या पोरीला विचारलं, होय ग मी तर अख्ख्या हयातीत मुंबईमध्ये कधी पाहिलं नाही, इकडे खेड्यामध्ये ते लोक याला काय म्हणतात. तिने सांगितलं दिवा. ते याला काय कळणार, दिवाच कळणार याला. त्याच्या डोक्याचा चक्कर बसली, दिवा नेमकं काय भानगड आहे. त्याला कळण्यासाठी ती पोरगी सहज म्हणून गेली सूर्याचं पिल्लू. काय सूर्याचं पिल्लू. त्याच्या डोक्यात एकच खटका, आपल्याला सूर्याचं पिल्लू आपल्या मुंबईला न्यायचं. त्याच्या डोक्यात एकच खटका, आपल्याला सूर्याचं पिल्लू कुठं न्यायचं, मुंबईला. मुंबईच्या लोकांना दाखवायचं. आता कसं न्यावा, सासूला म्हणावा सासऱ्याला म्हणावा. ती म्हणते ती काय काय पीक लागली, सूर्याचं पिल्लू आमच्या इथून न्यायला लागले. त्यांनी रात्रीची वेळ झालेली होती, आता आपण सूर्याचं पिल्लू लपून ठेवू. त्याने हळूच सूर्याचं पिल्लू उचललं आणि मोठी गावताची गंज रचलेली होती त्याच्या मागे नेऊन ठेवलं. काय सूर्याचं पिल्लू. सूर्याचं पिल्लू गावताच्या गंजी खाली ठेवलं की लगेच त्या क्षणाला त्या वळईने काय घेतला, वळई म्हणजे गावताच्या गंजीने काय घेतला, पेट घेतला. तसाच वडका झाला. आता बाई सासू बोंबलायला लागली, सासरा बोंबलायला लागला, बायको बोंबलायला लागली. गावताची गंज पेटली, वळई पेटली, पाणी टाका, विजवा. आता ती किती दिवसांनी विजेल, विजेल ती नाही विजू शकत. का बरं, तिने आता पेट घेतला, ती कधीच विजू शकत नाही. का, अहो पाणी आणूस्तवर आणि ती विजूस्तवर तिने काय झाली, राग झाली. पण कुणाला काही ताळमेळ लागला. वळई कस काय पेटली सगळे विचारायला लागले, कुणालाच ताळमेळ लागला. मग नवरा संध्याकाळी त्या पोरीचा नवरा त्या गावचा जावई बायकोला विचारायला लागला, अगं होय ऐकलं का, आपल्याला आता उद्या सकाळी निघायचंय, तेवढं माझं सूर्याचं पिल्लू मी तिथं लपून ठेवलं, तेवढं आपल्याला मुंबईला घेऊन जायचंय. सूर्याचं पिल्लू. तिला काय भानगड कळलं, ते सासूला विचारायला लागली, आईला विचारायला लागली, अगं ते सूर्याचं पिल्लू काय झालं. सासू कडा कडा बोट मोडायला, तुझ्या सूर्याच्या पिल्लूने सगळा माझा नाश धूस केला. सगळी आखी गावताची गंज पेटली. कशाने पेटली, सूर्याच्या पिल्लूने. सूर्याचं पिल्लू किती छोट होत, अगदी छोट होत, पण त्या पिल्लाने एवढा परिणाम केला. तृणाग्नी मेळे समरस झाले, संपर्कात गेला, त्या गंजीने पेट घेतला. जसं गाडीभर कापराने फक्त एका ज्योतीची काय केली, संगत केली, राखेला सुद्धा कापूर उरला नाही. तसं आमचं भरपूर संचित होत, क्रियामान होत, आमचं प्रारब्ध कर्म होत, सगळं कर्म आमचं अनंत जन्माचे कर्म, त्या अनंत कर्माच्या अनंत वासना आमच्या अंतकरण वृत्तीवर होत्या चढलेल्या. पण असा स्तोत्रीय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू साधू आमच्या जीवनात आला. त्या साधूनं काय केलं, जसं त्या गंजीला फक्त आणि फक्त दिलाचा स्पर्श झाल्या क्षणी त्या गंजीचा भडका झाला, तसं आमचं अनंत जन्माचं कर्म, अनंत कर्माच्या अनंत वासना याची वाट लागली. नाथ बाबा सांगतात,
संचित क्रियामान भोग. आमचा त्रिविध ताप सुद्धा गेला, पाप गेलं, ताप गेलं, हो सगळं गेलं. कशामुळे गेलं? आईचे विठोबाचे नाम. ज्या वेळेस श्री गुरूंचा मुख आणि शिष्याचा कान एक झाला, काना वचनाची भेटी, सरीसाची पैकिराटी, वस्तू वौनवटी कवनो एकलो. ज्यावेळेस कानाने वचनाची भेट झाली त्याच क्षणी काय झालं? महावाक्याचे निनावे, गुरुकृपेचे निढावे किंवा नाथबाबा सांगतात, ब्रह्मास्मी ऐसी वाणी, एक वेळ पडली कानी, अविद्या निद्रा गेली पळवली, तत्क्षणी जागिन्नला. ब्रह्मस्मी ऐसी वाणी आमच्या कानावरती पडली आणि त्याच क्षणी आम्ही आमच्या स्वरूपाच्या ठिकाणी जागे झालो. मला उत्तर द्या, आता तुम्ही सगळे इथपर्यंत आलात. काही माणसं एसटीने आला असतील ना? एसटीने काय हाफ तिकीट फुकट. हे सगळे एसटीने झालेले, हाफ तिकीट फुकट. मला सांगा, एसटी मध्ये जागा धरताना पुढे जागा धरता का मागे जागा धरता? किती अक्कल आहे पुढे जागा धरावा? ते बाबा म्हणतात पुढे जागा धरतो. किती अक्कल आहे पुढे जागा धरावा? मागे जर जागा धरली तर आदळे खावा लागतात, दणके खावा लागतात. आमची एवढी सूक्ष्म आमची बुद्धी चालते की एसटीचा प्रवास करताना आम्ही मागे बसू नये, पुढे बसावं. पुढे ड्रायव्हर आणि कंडक्टर जवळ बसलं तर दणके खावे लागत नाही, आणि मागे जर बसलं तर अख्ख्या दणक्याचा खिळखिळा करून घ्यावा लागतो. जसं तुमचं व्यवहार आहे तसं परमार्थ. ज्या शिष्यानी, ज्या साधकानी समर्थ सद्गुरूरूपी कंडक्टर आणि ड्रायव्हर जाम धरून धरलेला आहे, जाम पकडून धरलेला आहे, त्याला उद्या हयातीत कधीच दणके खावे लागत नाही. पण त्यांनी समर्थ सद्गुरूरूपी कंडक्टर आणि ड्रायव्हर सोडला की उभं आयुष्य नुसतं दणके खाण्यातच जातं. विठ्ठला विठ्ठला असं वाटत असेल दणके खाऊ नये तर त्यांनी आईचे विठोबाचे नाम, त्या नामाला धरून राहावं. लोक म्हणतील आम्ही अनुग्रह घेतला, आमचा प्रबोध झाला, आता आमचं जन्म मरण खंडित झाला. अहो मगाशी बिलाले आपण बोलले प्रस्तावनेमध्ये, आता शिक्षा साखरपुडा झाला, लग्न जमलं, लग्न झालं, संसार कुणी करायचा? संसार करावा लागतो. माऊली ज्ञानोबा म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची मोठा संसार आहे, सुखाचा करीन, आणि तो संसार तुम्हाला आम्हाला करायचा सगळ्यांना. संसार, संसार म्हणजे काय? जन वेगळं निघाल, वेगळं पाहून संसार बघा. आता वेगळं पाहून वेगळं निघायचं, या प्रकृतीपासून वेगळं निघायचं. आपल्याला पुढे तिथं जायचंच आहे. या प्रकृतीपासून वेगळं निघायचं. आई से विठोबाचे नाम घेतलं की सगळं झालं. कोण म्हणलं सगळं? काहीच होत नाही. नाम घेतल्यावर तर सुरुवात होते. आता एखाद्याला सांगायला गेलं भाऊ परमार्थ कर, भगवत भक्ती कर, वाचन कर, अण्णा तो काय म्हणतो माहिती का? आता मी नाम घेतलं, झालं ना सगळं. नाम घेतलं मला सगळं झालं. ज्ञानेश्वरी वाचन जरी म्हणलं ना, ज्ञानेश्वरी त्यानंतर काही नाही, असे प्रमाण ठळक ठरलेले. ज्ञानेश्वरी वाचा सांगितलं, ते म्हणतात नामदेवराय म्हणतात पूर्व कसं ज्ञानेश्वरी वाचायची. नाम म्हणे ग्रंथ, श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी, अनुभव, ठळक पॅटर्न ठरलेले प्रमाण. मला बोलून देत नाही साधक, पण तुम्ही म्हणता एकतरी ओवी, अनुभवावी, मग एकच वाचायची का? एकच वाचायची? अहो नाही, एक वाजून नाही जमणार. अहो दिवाळीच्या सणाला जर दुकानात जर साडी घ्यायला गेलो, एक साडी घ्यायची असती, किती साड्या उलट्या पालट्या करीता. बघा कशा खाली बघा, बरं बघा. दिवाळीच्या जर सणाला साडी घ्यायला जर दुकानात जर गेला तर एक साडी घेण्यासाठी किती साड्या उलट्या पालट्या करायला लागतो दुकानदाराला. हा दुकानवरच्या खाली घ्यायला होता तेव्हा एक साडी पसंत पडती का नाही? मग इकडे एक मूवी पसंत पडण्याकरिता अख्खी वाचावं लागती. तेव्हा एक मूवी आपली होत असती, तेव्हा एक मूवी अनुभवाला येत असती. आणि जर एक मूवी अनुभवाला जर आली तर ब्रह्मानंदे लागली टाळी. हात
तुटे संचित ऐसे विठोबाचे नाम, तुटे क्रियामान ऐसे विठोबाचे नाम, तुटे प्रारब्ध, तुटे कर्म, तुटे भोग ऐसे विठोबाचे नाम. एकदा ते नाम समर्थ सद्गुरूंकडून भेटलं की माऊली महावैष्णव ज्ञानोबा म्हणतात, एकदा त्या नामाचा जप जर सुरू जर झाला तर आमचे तुकोबाराय सांगतात, ज्यावेळेस सद्गुरूची भेट होते ना, ज्यावेळेस नामाचा प्रसाद मिळतो त्यावेळेस काय होतं, पापताप दैन्य जाया उठावती, ते म्हणतात वसू न शके पाप जाय त्रिविध तो ताप. आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक तिन्ही पण ताप जातात. पाप पण जात, पाप गेली याचे खून नाही पालटले अवगुण. ज्याचे अवगुण गेले त्याने समजून घ्यायचं आपलं पाप काय झालं, गेलं. पाप ताप दैन्य जाय उठावते, जालिया भेटी हरिदासाची. त्या हरिदासाची भेट झाली की पाप जातात, ताप जातात, त्रिविध ताप सुद्धा जातात. आणि मग त्याच्यानंतर तो साधक, त्या साधकाची अवस्था परमार्थाच्या दिशेने वाटचाल करू लागते. कारण ज्यावेळेस जोपर्यंत तुमचं पाप आहे ना, तोपर्यंत तुम्हाला आहे ना रोग सुचून देत नाही. तुका म्हणे पापे नेती रोगाची आरोपे शरीरात. न जाती वैद्याची बापे काही केल्या, बाबा सांगताय. पाप वैद्याला सुद्धा घालू शकत नाही, ते पाप आपल्यालाच फेडावं लागतं. केले कर्म झाले, आपण मागच्या जन्मीचे केलेलं भोगायला आलेले, आणि ते भोगता भोगता सगळं साधून द्यावं लागतं. आणि एकदा ते संचित प्राप्त सगळं संपलं की ते कशाने संपतं, तर ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे. असं विठोबाचं नाम आहे. कसं, विठोबा रखुमाई, उच्चारिता खंडे जन्म. असं त्या भगवान परमात्म्याचं नाम आहे की जन्म आणि मरणाला फाटा फोडता येतो. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. आणि विठोबा सांगतात ती जी माया आहे, जी माया प्रतीला येते, मायाची ती प्रचितीला येते. मायाचे दोन प्रकार आहेत, एक स्थूळ माया आणि एक मूळ माया. स्थूळ माया कोणती आणि मूळ माया कोणती? मूळ मायापासून भगवान परमात्म्याची उत्पत्ती झाली, स्थूळ मायापासून या जगताची उत्पत्ती झाली. कारण मूळ माया जी आहे त्या मूळ मायेचं कारण म्हणजे भगवान परमात्मा आहे. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या. ते मूळ मायेचं कारण आहे. कारण कोणाला म्हणतात, ज्याला आईचा आणि बापाचा तपास नाही त्याला काय म्हणतात, कार्ट म्हणतात. आणि असं कार्ट कोणी भगवान परमात्म्याला आई आणि बापाचा तपास नाही, ते मूळ मायेचं कारण आहे. आणि स्थूळ मायेचं कारण हा जीव आहे. आणि जीव एकदा भगवान शंकर अमृतानुभव प्रकरण आहे. आणि त्या प्रकरणामध्ये एक ओवी, जीवपणाचे मित्र असे या वया आपले तसे शिवई मुहूर्त पुसे जया जोशी आहे. ओ शंकर जन्माला आला आणि तो मुहूर्त पुसतोय कशाच? जीव ब्रह्माऐक्य ज्ञानाचं. भागवतात वर्णन
लागत नाही तोपर्यंत उद्धार होत नाही. शिवाला पण वाटत होत. एकदा ते तत्व भेटलं सीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवरी होते. तत्व भेटल्याच्या नंतर त्या शंकराची सुद्धा अवस्था झाली कशी कशी मोहिनी गातली गुरुन कशी मोहिनी गातली गुरुन आणि त्या जीवाला झटका लागला कसा जोपर्यंत मल विक्षेपाने आवरण अंतःकरण वृत्तीवर आहे तोपर्यंत अनुभूती येत नाही. पण ज्यावेळेस मल विक्षेपाने आवरण दूर जातात त्यावेळेस अनुभूती येते. शेवटचं उदाहरण देतो कीर्तन संपवतो. ही काय समोर दिसते ही वायर आहे. ही वायर करंटची उत्पादक आहे का वाहक आहे? उत्पादक कोण? बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती. हो ही वायर आहे. वायर ही वाहक आहे. याच्या आत काय आहे? करंट आहे. पण करंट आम्हाला लागत नाही का? आवरण आहे ना. हो आत पण देव आहे पण आवरण आलेले का? उदकी झाली बाबुडी परी उदका ते झाकुळी. आतलं आवरण आम्हाला सुधरून देत नाही. आणि ज्या वेळेस याच्यावरचं आवरण काढण्यासाठी कात्री लावली जाते. कात्री ज्यावेळेस लावली जाते त्यावेळेस तो करंट बसत नाही. पण तुम्हाला सांगतो एकदा ती कात्री करंट बसतो. एकदा करंट बसला की त्या करंटचा काय होतो? अनुभव यायला लागतो. जसा त्या करंटचा अनुभव आला तसा भगवान परमात्म्याचं आई से विठोबाचे नाम हो असा भगवान परमात्म्याचं नाम आहे. उच्चारिता खंडे जन्म. एकदा त्याचा उच्चार केला आमची जन्म आणि मरणाची काय होते? जन्म आणि मरणाची जी दिशा आहे जो ज्या ज्या दिशेने तो जीव चाललेला होता ती दिशा कुंठित होते. त्या जीवाची ऊर्ध्वगती संत करून देतात. अधोगती भाग करतात आणि त्या जीवाची ऊर्ध्वगती ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा त्या जीवाची ऊर्ध्वगती प्राप्त करून देतात. अशी ज्या संत महात्म्यांनी ऊर्ध्वगती आपली प्राप्त करून दिली त्या संत महात्म्यांचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता वसून शके पाप जाय त्रिविध दोताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म यथामती यथा अवकाश. अभंगाचा तात्विक भावार्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. जे योग्य आहे ते माझ्या समर्थ सद्गुरूंचे जे अयोग्य तो माझा बुद्धीचा प्रकृतीचा दोष बोलता बोलता वाणीतून एखादा गैरशब्द अपशब्द गेला असेल उदार मायबापांत करणारे परत करा. ज्या समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबांची पुण्यतिथी आहे त्या कृपा छात्राखाली तुम्ही आपण सर्वजण आलात. आल्याच्या नंतर आपली ही जन्म आणि मरणाची दशा कधी कशी बाद होईल याचा सगळ्यांनी विचार करा आणि त्या अनुषंगाने नामस्मरण करण्याचा प्रयत्न केला.
करविली तैसी केली कटकट वाकुळे कानी देवलानी साळुंकी मंजुळ बोलता सेवानी शिकलिता धनी वेगळाची या गोष्टी प्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. स्वानंद सुखनिवासी सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा आणि ज्या महात्म्याच्या माध्यमातून तुमच्या पुढे उभा राहण्याचा कीर्तन सांगण्याचा योगाला अधिकार न योग्यता अभ्यास न पात्रता, पण ज्या वेळेस पैठण मध्ये 4 पायाचा रेडा बोलला असं म्हणतात तिथं रेडा बोलला, पण आमच्या समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी रामदास बाबांनी अख्ख्या महाराष्ट्रभरात 2 पायाचे आमच्या सारखे रेडे या व्यासपीठावरून बोलवले. हो त्यावेळेस रेडा बोलला, आज पण असे बोलतात. कारण अधिकार न योग्यता अभ्यास न पात्रता असं कुठंच शिकायला न जाताना इतर इंजिनचे डबे नाही तयार होते, ते इंजिनच तयार होतात आणि असे इंजिन चांगले फास्ट चालायला सुरुवात होती आणि त्या रेंज खाली तुम्ही आपण सर्वजण येतो. 2.5 दिवस आनंद लुटतो आणि या गादीवर उभा राहण्याचा मला योग आला. हे ट्रस्टी मंडळ आमचे अण्णा असतील, आमचे बागडे बाबा असतील, बिलाडे आप्पा असतील, आमच्या अण्णा असतील, सर्वांच्या माध्यमातून उभा राहण्याचा योग आला. आणि मला कीर्तन करायचे ज्यांनी शिकवलं, ज्यांनी उभा केलं असे असणारे गुरुवारी हरिभक्त पारायण विलासजी बाबा मधने तुम्हा संत सज्जन माय बाबांची चरणी झालेली कीर्तन रूपी सेवा श्रीपाद बाबा रामदास बाबा हृदय सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय विठ्ठल पंत. पंत इकडे या. धन्यवाद. एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी जोरात. आपलं हृदयस्थान श्रद्धास्थान, आपलं माहेर असणारी होती